श्री स्वामी समर्थ. उपमा बनवण्यासाठी एका कढईमध्ये तेल घेऊन त्यामध्ये थोडेसे तूप ॲड करून हे गरम झाल्यानंतर आपल्याला फोडणी द्यायची आहे। यामध्ये मोहरी, जिरे, चण्याची डाळ, उडदाची डाळ ॲड करून यांना 1 मिनिट परतून द्यायचे आहे। यामध्ये हिंग 1 चिमटभर ॲड करून कढीपत्ता, चॉप केलेले आलं लसूण, कट केलेली मिरची, कांदा यामध्ये ॲड करून यांना 1 मिनिट परतून त्यानंतर आपल्या कट केलेली शिमला मिरची, कट केलेले गाजर यामध्ये ॲड करून यामध्ये वाटाणे ॲड करून यांना 2 मिनिट परतून घ्यायचे आहे, मिक्स करून घ्यायचे आहे। अशा प्रकारे त्यानंतर आपल्याला यामध्ये 2 कप पाणी ॲड करायचे आहे। ह्याला झाकण लावून शिजून उकळी आणून द्यायची आहे। यामध्ये मीठ ॲड करून पाण्याला उकळी येऊन द्यायची आहे। दोन मिनिटं नंतर अशी उकळी आल्यानंतरच 1 कप आपल्याला रवा ॲड करून सतत त्याच्यामध्ये चमचा फिरून घ्यायचा आहे। अशा प्रकारे त्यानंतर गॅसचा फ्लेम बंद करून आपल्याला 5 मिनिटं झाकून ठेवायचे आहे। यामध्ये 1 चिमट साखर ॲड करायची आहे, त्याने चव चांगली येते। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू वॉचिंग माय चॅनल।